एका माणसाचा व्यवसाय होता उंट सांभाळण्याचा आणि तो 24 तास 365 दिवस उंटांची काळजी घेत होता. एक दिवस त्याचा भाचा आला आणि तो बोलला की मामा तुम्ही कधी बाहेर फिरायलाच गेले नाही, तुम्ही फिरायला जा, उंटांना मी सांभाळतो. मामा म्हणले काय हरकत नाही, उंटांना सांभाळ, काही काळजी करू नको, त्यांना फक्त खायला द्यायचं आणि पाणी द्यायचं. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, रात्री सगळ्या उंटांची झोप प्रॉपर झाली पाहिजे, त्यांची झोप होणं फार महत्त्वाचं आहे. भाचा म्हणतो काय हरकत नाही मामा, बिंदात जा. आणि त्या दिवशी मामा बाहेर जातात, भाचा उंटांची काळजी घेतो, त्यांना खायला देतो, त्यांना पाणी देतो. आणि रात्र होती आणि रात्र होऊन जाऊन बघतो आता उंट व्यवस्थित झोपले पाहिजे. म्हणून तो काही वेळानंतर खिडकीत बघतो आणि तो बघतो तर बरेच उंटे झोपले, फक्त 10-12 उंट झोपायचे बाकी आहेत. तो ठीक आहे, 10-12 उंट झोपले की आपण मोकळो. तो पुन्हा जातो, काही वेळानंतर बघतो तर 10-12 उंटांपैकी फक्त 5-6 उंट झोपायचे राहिले. तो म्हणतो आता हे 5-6 उंट झोपले की आपण मोकळं. काही वेळानंतर बघतो तर ते 5-6 उंट झोपलेले असतात, पण दुसरे 5-6 उंट उठलेले असतात. तो म्हणतात अरे हे झोपले की मी मोकळो. परत काही वेळानंतर बघतो ते पण झोपलेले असतात, पण बाकीचे दुसरे उठलेले असतात. तो म्हणतो अरे हे झोपले की मी मोकळो. काही वेळानंतर बघतो ते झोपतात, पण पुन्हा दुसरे उंट उठतात. पूर्ण रात्र जाते, पण कोणते तरी उंट जागे असतात. काही उंट झोपले की दुसरे उंट उठतात आणि सगळे उंट एकाच वेळेस कधीच झोपत नाही. म्हणून त्या मुलाची झोपत पूर्ण होत नाही. मित्रांनो, आयुष्यात असंच होतं की आपण म्हणतो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की आपण ही गोष्ट करू, ही गोष्ट माझ्याकडनं पूर्ण झाली की आपण ती गोष्ट करू. पण आयुष्यात असं होतच नाही. आयुष्य निघून जातं आणि जगणं राहून जातं. मित्रांनो, आयुष्यातले हे प्रॉब्लेम एक नाही दुसरे प्रॉब्लेम समोर येत असतात, पण ह्या प्रॉब्लेमला बाजूला सारून आयुष्य जगायचं असतं. आयुष्यातले छंद जोपासायचे असतात आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायचा असतो.